आणि आता बातमी आहे पूरग्रस्त भागातल्या एका व्हिडिओची। मराठवाड्यामध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे बीड जिल्ह्यातल्या पुराच्या पाण्यामध्ये अनेक लोक अडकले। कुटुंबाच्या कुटुंब नद्यांना आलेल्या पुरामध्ये जीव मुठीत धरून मदतीची वाट पाहत होते आणि त्यातच एक चिमुकला यावेळेला घराच्या पायऱ्यांवरती येऊन लोकांना हात करत होता आणि मदतीची विनवणी करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। अगदी छोटासा मुलगा हा विनवणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातल्या आहेर चिंचोली गावातला आहे। गावातील संतोष सुरवसे यांच्या घराला पाण्याचा वेढा पडलेला होता। सगळं कुटुंब मदतीची वाट बघत होतं। सुरवसे कुटुंबाने त्यांच्या जनावरांसाठी साठवलेला 6 महिन्याचा चारा, काही कोंबड्या आणि एक म्हैस ही त्यांची वाहून गेली आणि याच कुटुंबातील चिमुकला मदतीसाठी मात्र हात हलवतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय। पुढे नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडे। मोहसिन, नेमकं पुढे काय झालं? अत्यंत म्हणजे बीड मध्ये पूर परिस्थिती कशी होती आणि लोक पुरात अडकल्यानंतर त्यांनी मदतीसाठी कशी विनवणी करत होते ते या आपल्याला व्हिडिओतून पाहायला मिळतो। एक चिमुकला आहे, आहेर चिंचोली गावातलं हे सगळं व्हिडिओ आहे आणि सुरवसे कुटुंब आणि त्यांच्या आजूबाजूची सगळे घरं पाण्यात अडकली होती। अक्षरशः खालचा मजला पूर्ण पाण्याखाली होता। त्यांना दुसऱ्या मजल्यावर जाऊन थांबावं लागलं होतं आणि ह्या सगळ्या पूर परिस्थितीत हा चिमुकला पायऱ्यांवर येऊन जे समोर लोक दिसत होते किंवा गावकरी दिसत होते त्यांना विनवणी करत होता की आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, हात वारे करत होता। आणि हा व्हिडिओ अत्यंत विदारक आणि हे सगळी पूर परिस्थिती किती भयंकर होती हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे। शेवटी मग पुढे गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवलं, त्यानंतर एनडीआरएफची टीम गावात पोहोचली आणि या कुटुंबाची सुखरूप सुटका देखील करण्यात आली। 23 तारखेचा हा व्हिडिओ आहे। मात्र या व्हिडिओमधून आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यात कशा पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झाली होती, किती कशा पद्धतीने हे लोक कुटुंब वेगवेगळे गावकरी पाण्यात अडकले होते आणि त्यांना मदतीची गरज होती आणि अशा वेळी ते किती संकटात सापडले होते त्याचं या व्हिडिओ मधून आपल्याला पाहायला मिळतंय। एक चिमुकला आपल्याला त्यात दिसतोय आणि तो खूप इमोशनली हा सगळा व्हिडिओ आहे ज्यातून हे सगळं पूर परिस्थितीचा आपण अंदाज घेऊ शकतो। आता पाणी ओसरत चाललेलं आहे। जे लोक पाण्यात अडकले होते त्यांचं रेस्क्यू देखील करण्यात आलेलं आहे। स्वतः अजित पवार आज वेगवेगळ्या गावात पंचनामा जिथे सुरू आहे किंवा ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्याची पाहणी करतायत। मात्र या व्हिडिओतून आपल्याला एवढं मात्र अंदाज येऊ शकतो किंवा आपल्याला कळू शकतं की बीड जिल्ह्यातील परिस्थिती किती विदारक होती। प्रज्ञा, नक्कीच, आणि या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लक्षात येतंय तुम्ही स्वतः ग्राउंडवरती आहात आणि त्यामुळे परिस्थिती प्रत्यक्ष पाहता आहात। भयंकर अवस्था आहे आणि अर्थातच या चिमुकल्याचे हे हातवारे काळीज पिळवटून टाकणारेच म्हणावे लागतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मदतीची याचना करतानाचा हा चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय।